नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा शुक्रवारी बैठक होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आणि बैठकीमध्ये 50 पेक्षा जास्त निर्णय घेतले जाण्याची सुद्धा शक्यता आहे. एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयांचा धडाका लावण्यात आलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, आपण बघतोय की आचारसंहितेपूर्वी अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे. काय सांगाल या सगळ्याबद्दल? संदीप, गेल्या मंत्रिमंडळात मंगळवारी झालेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच आठवड्यात दुसऱ्यांदा शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे अशी आपल्याला माहिती कळतीये. शुक्रवारी होणारी जी बैठक आहे त्यात 50 पेक्षा जास्त निर्णय हे घेतले जाणार आहे अशी आपल्याला माहिती मिळतीये. सर्व विभागातले जे महत्वाचे निर्णय आहेत, लोकप्रिय निर्णय आहेत, ते निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाईल आपल्याला अशी आपल्याला माहिती मिळतीये. दुपारी 3 वाजता ही मंत्रिमंडळाची बैठक असेल. त्यापूर्वी वेगवेगळ्या कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. मंगळवारी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली की त्याच्यात 22 निर्णय घेण्यात आले होते. यापूर्वीच्या आठवड्यात जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यात 16 निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे लोकसभा आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी राज्य सरकारनं लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला असं आपल्याला म्हणावं लागेल. 8 तारखेला ही बैठक होती. याचाच अर्थ 9 तारखेला कदाचित लोकसभा लागू होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की शुक्रवारी जी बैठक होते त्यामध्ये तब्बल 50 निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बघूया पुढची बातमी. युतीतला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती खोतकरांनी दिली आहे. यानंतर पुन्हा एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थानं सुरू केलेली आहेत. आता पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील सैन्याची संख्या सुद्धा वाढवलेली आहे. तसंच संवेदनशील भागामध्ये दारू गोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. यामुळे लष्कराने सीमेवर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपल्या सैन्याच्या तैनातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करून त्यांना LOC वर पाठवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून नौशेरा विभागामध्ये 155 mm आर्टिलरी गनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही बोफोर्स गनच्या मदतीने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगाल याबद्दल? बरोबर आहे. पाकिस्ताननी आपल्या देशाच्या पाकिस्तान सीमा आहे, भारत पाकिस्तान सीमा, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्यबळ एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. महत्वाचं म्हणजे बघितलं तर मोठ्या प्रमाणात दारुगोळ्या साठा देखील केला आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत जर युद्ध झालं तर पाकिस्तानची संपूर्ण तयारी असावी असंच पाकिस्तान सरकारचा प्रयत्न आहे. भारत सरकारने यापूर्वी हा निर्णय घेतला. जवळपास 10 पेक्षा जास्त कंपन्या या पाकिस्तान भारत बॉर्डरवरती तैनात करण्यात आलेल्या आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अनेक जे संवेदनशील जे भाग आहे त्या भागामध्ये एक पद्धतीने मोठी तणावाची स्थिती आहे. स्टुडिओ. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काल धीरूभाई अंबानी स्क्वेअरचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. यावेळेला बोलताना नीता अंबानींनी विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. दरम्यान यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी निमंत्रित मुलांना जेवणही वाढलं. मुंबई एक माया नगरी आहे. इथे कोणीही छोटा किंवा मोठा नाही, पण आपला श्रमाने लोक आपली तकदीर बदलतात आणि कोणाला धीरूभाई अंबानी सारखे महान बिझनेसमॅन बनायचे आहे. या सगळ्या महान लोकांनी आपल्याला हे शिकवले आहे की मनुष्य जन्माने नाही पण कर्माने मोठा होते.